पण मला तर काहीच बोलली नाही. अगं इतका मोठा निर्णय हा असा तडकाफडकी घ्यायचा म्हणजे? हो आई, तडकाफडकीच निर्णय आहे, पण तो बरोबर आहे ना? आई, तुम्हाला धक्का बसणं साहजिक आहे, पण आपण जरा दुसऱ्या बाजूने विचार करून बघूयात ना. दुसऱ्या शहरात गेल्यावर ताईला कदाचित नवीन संधी मिळेल, काहीतरी वेगळा वाव मिळेल. पुरे शरू, इतकी बी तिची बाजू सावरून धरायची गरज नाही. तिनं यो निर्णय का घेतलाय चांगलंच कळतंय मला. सांग तुझ्या ताईला तिचा यो निर्णय मान्य आहे म्हणावं मला. आई, ऐक ताई, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? हे बघा, गरम गरम पेज आणले तुमच्यासाठी, पिऊन घ्या बघा. वहिनी, नको सकाळ सकाळ खायला. काय तापामुळे ना चव गेलीये बघ तोंडाची. काय खावंसं वाटत नाहीये. ताई अहो, असं बोलून कसं चालेल? खाल्ल्या बिगर ताकद येणार आहे होय? थांबा, म्या भरव. वहिनी नको, एवढं मोठं मन दाखवू नकस. रागाच्या भरात मी तुला काय बाय बोलले. तू इतकी चांगली वागू नकस माझ्याशी. ताई अहो, घडायच्या गोष्टी घडून जातात. आता मागचं काही आठवायचं नाही बरं. आणि असं काही झालं म्हणून आपली माणसं दुरावतात का? हा, उलट अशा अवघड परिस्थितीत आपली माणसंच आपल्या मदतीला येतात, वय ना? आणि मी आता रात्र आले, पर अक्षरा रात्रभर तुमच्या उशाला बसून होती. तुमची समधी काळजी तिनंच घेतली. खरंच लय गुणाची हाय ग अक्षर. खरंय. आता तुम्ही वाईट नका वाटून घ्या. ताई, एक सांगायचं होतं. बोल ना. अक्षरा मन बदली करून घेते. अक्षरानं काय बी ठरवलं ना तरी म्या तिला इतक्या सहजासहजी माझ्या कचाटातून नाही सुटू द्यायची. इथंच राहून लई काय काय भोगायचंय तिला अजून.